पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी छापी पत्रके बघताच आंबेडकरी समाज निषेध म्हणून पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहरात वातावरण शांत ठेवण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन। पंचवटी परिसरामध्ये आक्षेपार्ह पत्रके वाटल्याच्या घटनेमुळे आंबेडकरी समाज लाखोंच्या संख्येने पंचवटी परिसरामध्ये एकत्र होऊन आक्षेपार्ह पत्रक वाटल्याबाबत अशा समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करत होते। पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपली तपासाची चक्र फिरवत आरोपीला अवघ्या काही वेळातच अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो आणि नाव नमूद होतं, परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील व्यक्तीचा काही संबंध नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। या प्रकरणातील मुख्य आरोपीने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेल्या व्यक्ती आणि मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इसमाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्य आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले। आरोपी हा 20 ते 25 वर्षाचा नवयुवक असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याचं नाव अजून गुप्त ठेवण्यात आले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नाशिककरांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक।